तो इथे इटरेशन नंबर, याच्यामध्ये इटरेशन नंबर राहतो. नंतर ए म्हणजे निगेटिव्ह आन्सर देणारा, ठीक आहे. बी म्हणजे पॉझिटिव्ह आन्सर देणारा. इथं आपण लिहितो आपल्या फंक्शनची व्हॅल्यू. तो फंक्शन जो आहे आपला, फंक्शन नाही, आपण एक्सची व्हॅल्यू लिहूया. एक्स म्हणजे रूट. तुम्हाला पुढचा रूट काढायचा आहे. तो ए आणि बी कोणते? जसं की बघा, द रूट लाईज बिटवीन 1 आणि 2 मी बोलतोय, म्हणजे एची व्हॅल्यू होऊन जाईल या केसमध्ये ए. ठीक आहे, बघू आपण ए कोणता असणार आहे. निगेटिव्ह उत्तर देणारा कोण आहे? निगेटिव्ह उत्तर आला आहे 1. तो 1 म्हणजे काय झाला बरं का, हा ए झाला. तो एची व्हॅल्यू 1 येऊन जाईल. बीची व्हॅल्यू काय असणार आहे? पॉझिटिव्ह आन्सर देणारा कोण आहे? 2. तो बीची व्हॅल्यू 2 होऊन जाईल. पण एक्स म्हणजे काय? पुढचं रूट. तुम्ही 1 आणि 2 बोलताय, पण पुढचं रूट काय येणार? तो पुढचं रूट काढण्यासाठी आपल्याकडे एक्सप्रेशन असतो. एक्सप्रेशन काय? ए एफ ऑफ बी, ए इंटू फंक्शन ऑफ बी मायनस बी एफ ऑफ ए, बी एफ ऑफ ए. ओके, इथे एफ करून घेतो, एफ ऑफ ए डिवाइड बाय काय करतो आपण? डिवाइड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. या पद्धतीने आपण आपला प्रोग्राम करतो. आणि लास्ट टेबल जो आहे याच्यामध्ये आपल्याकडे काय असतं? याच्यामध्ये असते साईन. तो साईन आपल्याला बघायला लागतात, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. असा टेबल बनवायचा आहे. असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला सोपं जाणार आहे. बघा, तो इटरेशन ए बी एक्स नंतर साईन. अजून एक आपल्याकडे एक हे राहून जातोय, तो आपण थोडासा वाटल्यास इकडे सरकून घेऊया. हा एक्स आला, इथं आपण एफ ऑफ एक्स करून घेऊ. इथे एक टेबलमध्ये आपण काय करून घेऊ? इथे एफ ऑफ एक्स करून घेऊ. बघा, एफ ऑफ एक्स या पद्धतीने आपल्याला करता येईल. तो मध्ये जागा जी आहे ती एफ ऑफ एक्ससाठी आपण ठेवून घेतली. मग आता चला चेक करूया. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करणे? आपल्याला प्रोग्राम बनवायचा असतो. तो प्रोग्राम कसा बनवायचा असतो तुम्ही बारकाईने लक्ष द्या. तुम्हाला सुरुवातीला अवघड वाटेल हे, पण एकदा जर का समजलंय तो याचा आन्सर पटपट निघायला लागून जातात. तो बघा, आता आपण काय करणार? आपल्याकडे कॅल्क्युलेटर आहे. तो सगळ्यात पहिले आपण काय करणार की जे फंक्शन दिलंय ना, ते फंक्शनला आपण कशा स्वरूपात टाकणार बघा, चेक करू. हां, तो सगळ्यात पहिले मला ना हे टाकायचं बघा. हे जे एक्स आहे ना, हा फंक्शन हा मला टाकायचं. तो कसं टाकतो बघा? अल्फा एक्स, अल्फा इक्वल अल्फा एक्स, अल्फा इक्वल पुढे काय करणार? डब्बा बाय डब्बा. बघा, तुम्हाला हे टाकायचं आहे ए एफ ऑफ बी. याचा अर्थ असा झाला की ए म्हणजे मी कॅपिटल ए घेतो, कॅपिटल ए इंटू एफ ऑफ बी. एफ ऑफ बी म्हणजे फंक्शनमध्ये बीची व्हॅल्यू टाका. तो फंक्शनमध्ये बीची व्हॅल्यू जर टाकली तर ती काय येईल बरं का? असं ब्रॅकेट टाकून घेतो, मध्ये जातो. तो फंक्शनमध्ये बीची व्हॅल्यू टाकली म्हणजे बीचा क्यूब होऊन जाईल. तो अल्फा बीचा क्यूब, अल्फा बीचा क्यूब. पुढे जाऊया. पुढे आहे प्लस 2 अल्फा बीचा स्क्वेअर, अल्फा बीचा स्क्वेअर. पुढे जाऊया. पुढे काय? पुढे मायनस 2 अल्फा बी स्क्वेअर मायनस 8. हा झाला आपला फंक्शन, बरोबर. नंतर आपण काय करणार? पुढे जाऊ. पुढे काय टाकायचं आहे बघा? मायनस बी एफ ऑफ ए, म्हणजे बी काय करणार आता? मायनस बी म्हणजे अल्फा बी. आणि याच्या पुढे याच्यामध्ये काय करायचं? ब्रॅकेटमध्ये त्या फंक्शनमध्ये ए टाकायचं आहे. तो फंक्शनमध्ये जर का ए टाकला तर काय होईल? तो अल्फा एचा क्यूब. शांततेत बघा, जास्त घाई घाबर करायची गरज नाही. नंतर पुढे काय? 2 अल्फा ए स्क्वेअर. तो 2 अल्फा एचा स्क्वेअर. पुढे काय? इथं काय चिन्ह राहिलं बरं का? प्लस राहिले ना, इथं प्लस राहिले, चेक करा. इथं आहे प्लस. पुढे गेलो. अल्फा एचा क्यूब प्लस 2 अल्फा ए स्क्वेअर मायनस 8. तो मायनस 8 करावा लागेल आपल्याला, मायनस 8. या पद्धतीने झाल्याच्या नंतर वरचं झालं. आता आपण बॉटमला बनवूया. बॉटमला काय? बॉटमला म्हणले एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए, म्हणजे फंक्शनमध्ये बी टाका मायनस फंक्शनमध्ये ए टाका. म्हणजे बघा कसं, तो अल्फा एचा क्यूब, अल्फा एचा क्यूब ब्रॅकेट टाकून घेऊ पहिली. तो इकडून तिकडून ब्रॅकेट टाकला, मध्ये शिरलो. अल्फा एचा क्यूब. पुढे गेलो. प्लस 2 अल्फा एचा स्क्वेअर. ओके, मायनस 8. पुढे जाऊया. मायनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आता जिथे ए आहे तिथे बी टाकायचं आहे. ठीक आहे, हा का? आता बीच होता का पहिले? ओके. इथं आपल्याला बी टाकायचं आहे. मला तो अल्फा बी पहिले सुरुवातीला इथं टाकायचा अल्फा बी. तो अल्फा बी इथं टाकायचा आहे अल्फा. सुरुवातीला अल्फा बी ना, एफ ऑफ बी. तो अल्फा बी. आणि आपण दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय टाकणार आहे? एची व्हॅल्यू टाकणार आहे. ठीक आहे, तो इथे जाऊन पुढे काय टाकायची? एची व्हॅल्यू काय टाकणार? अल्फा एचा क्यूब. ठीक आहे, पुढे जाऊन प्लस 2 अल्फा एचा स्क्वेअर मायनस 8. आता मी तुम्हाला सांगतोय म्हणून मला एवढा उशीर लागतोय, पण तुम्ही एकदा जर कायला समजून घेतलं तुम्हाला काही जास्त टाईम लागणार नाही. पुढे जाऊया. हे झालं आपली एक्सची व्हॅल्यू झाल्याच्या नंतर आपण काय करणार? आता अल्फा सेमिकोलन करून जो आपला फंक्शन आहे तो आपण लिहून टाकायचा. तो फंक्शन जो पण आहे आपला तो आपण लिहून टाकायचा. काय फंक्शन आहे आपला? तो फंक्शन आहे अल्फा एक्सचा क्यूब. ठीक आहे, पुढे गेलो. प्लस 2 अल्फा एक्सचा स्क्वेअर
-8 या पद्धतीने आपलं सगळं झालेलं आहे. आता तुम्हाला फक्त आणि फक्त हा प्रोग्राम जर का टाकला असेल तर फक्त तुम्हाला आता फक्त काय करायचं आहे, हे जो टेबल आहे, हे टेबल भरायचं काम आहे. तो शांततेने कसं केलेलं आहे लक्षात घ्यायचं. तुम्ही कोणते पण एक्झाम्पल घेऊन या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतात. आता काय करणार मी, आता मी करणार कॅल्क. झालं का माझं, मी आता करणार कॅल्क. तो माझ्याकडून एची व्हॅल्यू मागतोय. ए म्हणजे कोणता बघा, तुम्ही इथे टाकू शकता. तो इटरेशन पहिलं 1 नंबरचं इटरेशन. ए म्हणजे कोण असतो बरं का, ए म्हणजे निगेटिव्ह उत्तर देणारा. मग कोण आहे निगेटिव्ह उत्तर देणारा, चेक करा. निगेटिव्ह उत्तर देणारा कोण आहे, आता सुरुवातीला 1 आहे, तो 1 आपण घेणार एची व्हॅल्यू. बी पॉझिटिव्ह उत्तर देणारा कोण आहे, 2, तो 2 मी घेऊन घेणार. ओके, तर या पद्धतीने मग तेच टाकायचं. आता ए म्हणजे किती आपला 1 इक्वल, बी म्हणजे किती आपला 2 इक्वल. ओके, तर हे जे आन्सर येतं आहे ते येतं आहे आपल्याकडे आता 1.3846. तर हे जे आन्सर येते फंक्शनचं पुढचं 1.3846 हे झालं आपलं पुढचं रूट. आता आपण बघणार की हे तर पुढचं रूट झालं, परत इक्वल करू. आता मला भेटणार या फंक्शनचं उत्तर -1.5112. तर हे फंक्शनचं आन्सर आला पुढचं -1.5112. तो -1.5112 इथं लाईन मार्क केली त्यामुळे 1 तसा काढला आहे मी. आता निगेटिव्ह आन्सर आलं म्हणून आपण इथे लिहिणार निगेटिव्ह. तो आपण लिहिणार निगेटिव्ह. तो याचा अर्थ असा झाला बाबा की जे पण फंक्शन आहे त्या फंक्शनचं उत्तर निगेटिव्ह येते. मग निगेटिव्ह येते त्यामुळे हा जो रूट आहे हा रूट कशामध्ये लिहिणार मी आता पुढच्या इटरेशनमध्ये, इटरेशन नंबर 2 मध्ये एची व्हॅल्यू कोणती होऊन जाईल. तो माझ्या लक्षात आला की आन्सर तर निगेटिव्ह येते. निगेटिव्ह येते म्हणजे निगेटिव्ह देणारा कोण आहे, हा एक्स आहे. 1.3846 मी लिहिणार एमध्ये, कारण की तो निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह मी एमध्ये लिहितो 1.3846 आणि 2 ॲज इट इज आपला खाली येणार. याचा अर्थ असा निघून आला की तुमचं रूट जे आहे ते या दोघांच्या मधात आहे. तो एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह घ्यायचा असतो. याचा अर्थ 1.3846 आणि 2 यांच्यामध्ये आपलं रूट लाय करत आहे. ओके, तर आता आपण पुढचं इटरेशन करत असताना काय करणार, परत इक्वल दाबा. तो आता एची व्हॅल्यू मागतोय. एची व्हॅल्यू काय करणार मी 1.3846. ओके, इक्वल दाबा. बीची व्हॅल्यू मागतोय. बीची व्हॅल्यू किती 2. इक्वल दाबा. हे आलं तुमचं पुढचं रूट. किती आलं पुढचं रूट, हे पुढचं रूट आलं 1.4824. ओके, आणि या फंक्शनचं उत्तर किती आलं चेक करू. तो फंक्शनचं उत्तर येतं आहे -0.3476. ओके, 3476. आता हे पण आन्सर काय आलं, निगेटिव्ह आलं. निगेटिव्ह येत आहे. निगेटिव्ह देणारा कोण आहे 1.4824. 1.4824 हे जो काही असणार आहे आता पुढच्या इटरेशनमध्ये एच्या ठिकाणी लिहिलं जाईल. ओके, याचा अर्थ तिसऱ्या इटरेशनमध्ये एची व्हॅल्यू काय येईल, निगेटिव्ह उत्तर भेटतं म्हणून एची व्हॅल्यू काय येईल 1.4824. जर चुकून पॉझिटिव्ह उत्तर आलं असतं हे वाला फायनल फंक्शनचं, तर याचा अर्थ असा आहे पॉझिटिव्ह उत्तर देणारा कोण होता, तो पॉझिटिव्ह उत्तर देणारा जो पण कोणी असेल म्हणजे हा वाला, हा आपण बी मध्ये लिहिणार. ओके, तर आता निगेटिव्ह उत्तर देतोय एक्स जे आहे तो आपण ए मध्ये लिहितो आणि 2 आपला ॲज इट इज राहणार आहे. तो तिसरं इटरेशन बघत आहे आपण. आता आपण काय करणार बघा, पुढे इक्वल दाबतो. एची व्हॅल्यू मागतोय. एची व्हॅल्यू किती 1.4824. 1.4824. नंतर बीची व्हॅल्यू किती आहे 2. आपण जेव्हा बघणार तर ते आन्सर किती येते 1.5039. ठीक आहे, हे आलं आपलं रूट. पुढे अजून इक्वल केल्यानंतर फंक्शनचे उत्तर किती येते, ते येते -0.0747. ओके, परत हे निगेटिव्ह आन्सर येते. तो निगेटिव्ह आन्सर देणारा कोण आहे, हा वाला आहे, तो परत एमध्ये लिहिला जाईल. तो बघा, जर हे उत्तर पॉझिटिव्ह आलं असतं तर जे पण हे रूट आहे ते मी पॉझिटिव्हच्या ह्याच्यात लिहिलं असतं आणि इकडचा ॲज इट इज खाली ओढला असता. मी तेच करतोय. आता हे निगेटिव्ह देतोय त्यामुळे निगेटिव्ह देणारा हा जो आहे तो एमध्ये लिहिला जाईल आणि इकडचा जो आहे तो ॲज इट इज खाली उतरेल. याचा अर्थ असा झाला की रूट आपला 1.5039 आणि 2 यांच्या मधात कुठेतरी आहे. हे आपलं चौथं इटरेशन चालू आहे. तो बघा, मग आता आपण पुन्हा काय करणार चेक करू. तो पुन्हा आपण करणार बघा, एची व्हॅल्यू मागतोय. तो एची व्हॅल्यू किती टाकणार 1.5039. बीची व्हॅल्यू टाकणार मी 2. ठीक आहे, तो मला भेटणार आहे आता हे पुढचं रूट 1.5085. तो 1.5085. ओके, आता जर इक्वल केलं तर मला फंक्शनचं उत्तर भेटून जाईल. फंक्शन येते -0.0159. -0.0159 म्हणजे निगेटिव्ह आन्सर येते. परत तो 5 इटरेशन करायचं आपल्याला. निगेटिव्ह आन्सर देणारा जो पण आहे तो आपला कशात लिहिला जाईल, तो लिहिला जाईल. ठीक आहे, निगेटिव्ह आन्सर देणारा जो आहे तो आपण कशात लिहिणार, तो एच्या व्हॅल्यूमध्ये लिहिणार. कोण आहे तो निगेटिव्ह आन्सर देणारा 1.5085 आणि हा 2 ॲज इट इज खाली येईल. ओके, तर मग आता आपण पुढच्या इटरेशनला जाऊया, लास्ट इटरेशनला. इक्वल दाबतो. इक्वल दाबल्यानंतर एची व्हॅल्यू किती 1.5085 आणि ते व्हॅल्यू किती बीची 2. हे किती आन्सर आला आपलं 1.5095 आणि आन्सर किती येते इक्वल दाबल्यानंतर परत बघा
फंक्शनचं आन्सर येते -0.0034 निगेटिव्ह आन्सर. तो आपण डायरेक्ट लिहिणार द रूट ऑफ द इक्वेशन आफ्टर 5 इटरेशन किती आहे? तर ते येईल x इज इक्वल टू काय रूट आला बरं का, तो आला 1.5095. हे आपलं आन्सर येऊन जाईल. ओके, तो हे आपला सगळ्यात मेन कॉलम राहणार आहे. हा जो कॉलम आहे आपला आन्सरवाला कॉलम राहत असतो, हा मेन कॉलम आहे आणि ते आन्सर मी लिहून दिलेला आहे. तुम्ही एकदा शांततेने बघा हा प्रोग्राम कसा टाकला. एकदा प्रोग्राम जमला तुम्हाला तर हे सगळं क्वेश्चन जे आहे तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येईल.